मी योगिता. मागील 10 वर्षापासून मायेचा आधार नावाचे वृद्धाश्रम चालवते. हे माझे केवळ काम नाही, तर ते माझे आयुष्य आहे. ज्यांना त्यांच्या मुलांनी आणि समाजाने नाकारले आहे, त्या सर्वांसाठी हे माझे घर आहे. माझी कथा थोडी वेगळी आहे. माझा जन्म झाल्यानंतर मुलगा पाहिजे म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला रस्त्यावर टाकले. एका अनाथाश्रमाने मला सांभाळले. त्यामुळे रस्त्यावर फेकल्या गेलेल्या त्या लहानग्या मुलीची वेदना मला चांगलीच समजते. म्हणून मी या वृद्धांना माझ्या कुटुंबासारखे मानते. तो एक पावसाळी दिवस होता. माझ्या वृद्धाश्रमाच्या दारात एक महागडी गाडी येऊन थांबली. त्यातून एक तरुण मुलगा आणि एक वृद्ध स्त्री उतरले. तो मुलगा इतका निर्दयी होता की त्याने त्या माऊलीला अक्षरशः गाडीतून बाहेर ढकलले आणि त्यांच्या सामानाची बॅग फेकून दिली. मी धावत दाराकडे गेले. "काय चालले आहे? हे तुम्ही कोण आहात?" त्यावर तो म्हणाला, "मी अविनाश. ही माझी आई. हिच्या रोजच्या कटकटीमुळे मला त्रास होतोय. हिने आत्ताच इथेच राहायचे. मी फी भरली आहे," तो अविनाश उद्धटपणे म्हणाला. ती वृद्ध स्त्री शांतपणे उभी होती. तिचे डोळे भिजलेले होते, पण चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. जणू काही तिच्या आयुष्यातील सर्व भावना आणि अश्रू आता संपले होते. मी रागाने अविनाशकडे पाहिले, पण त्या माऊलीच्या चेहऱ्याकडे पाहताच माझा राग शांत झाला. मी अविनाशला लगेच जाण्यास सांगितले. मी त्या नवीन वृद्ध मातेला आत घेऊन आले. मी तिचे नाव विचारले. त्याने मला हळुवारपणे सांगितले, "मी लक्ष्मी." त्या लक्ष्मी माऊली शांत मितभाषी होत्या. त्या कधी कोणाशी जास्त बोलत नसत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक खोल वेदना दिसत होती. एकटेपणामुळे त्या खूप अस्वस्थ आहेत असे मला वाटले. मी त्यांची सेवा करू लागले. त्यांना जेवायला देणे, औषधे देणे, त्यांच्याशी शांतपणे गप्पा मारणे. लक्ष्मी माऊली काही गोष्टी सांगायच्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप गंभीर असत. एकदा मी त्यांचे सामान लावत असताना मला त्यांच्या जुन्या पर्समध्ये एक फोटो सापडला. तो एका लहान मुलीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता, ज्याच्या मागे काहीतरी अस्पष्ट लिहिलेले होते. मी तो फोटो त्यांना परत केला. त्यांनी तो फोटो पाहिला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. "माझी योगिता, माझी मुलगी." मला तिला आठवले की मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. त्यांच्या या बोलण्याने माझ्या अंगावर काटा आला. "माऊली, तुमची मुलगी, ती कुठे आहे?" मी विचारले. लक्ष्मी माऊली थरथरत्या हाताने तो फोटो माझ्याकडे सरकवला आणि म्हणाल्या, "मी आणि माझ्या पतीने मुलगा हवा म्हणून या मुलीला जन्मताच सोडून दिले, रस्त्यावर टाकले. नंतर आम्हाला आमची चूक कळली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आज माझ्या कर्माची शिक्षा मला माझा मुलगा देत आहे." माझ्या डोळ्यासमोर माझ्या बालपणीचे अस्पष्ट चित्र आले. रस्त्यावरचे थंडीचे ते दिवस. मी लगेच धावत माझ्या खोलीत गेले आणि माझ्या जुन्या कागदपत्रामध्ये दडलेले अनाथाश्रमातून मिळालेले एक जुने प्रमाणपत्र काढले. त्यावर माझे नाव योगिता आणि माझ्या जन्माची तारीख लिहिलेली होती. मी परत लक्ष्मी माऊलीकडे आले आणि तोच फोटो जी त्यांनी माझ्या पर्समध्ये ठेवलेली पाहिली होती, त्यांच्यासमोर ठेवला. माझ्या गळ्यात जन्मल्यापासूनची एक लहानशी खूण होती. ती मी त्यांना दाखवली. "माऊली, हाच तो फोटो माझ्या अनाथाश्रमाच्या कागदपत्रामध्ये होता आणि माझ्या गळ्यावरची ही खूण." त्यांनी माझ्या गळ्यावरची खूण पाहिली. तो फोटो पाहिला. त्यांच्या डोळ्यातील वेदना आता एका तीव्र धक्क्याने बदलली होती. त्या जागेवरून उठल्या आणि थरथरत माझ्यासमोर उभ्या राहिल्या. "योगिता, माझी मुलगी, तू इथे? तू इथे? माझ्याच वृद्धाश्रमात?" त्यांनी लगेच मला घट्ट मिठी मारली. ती मिठी केवळ आई मुलीची नव्हती, तर ती होती अनेक वर्षांच्या तहानलेली माया, पश्चाताप आणि अखेरच्या भेटीची. "आई, तू माझी आई. मला सोडून गेलीस, पण आज तू परत माझ्याकडे आलीस." मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले. दैवाने खेळ असा खेळला होता की ज्या आईने मला रस्त्यावर फेकले, त्याच आईला आज तिच्या स्वतःच्या मुलाने वृद्धाश्रमातून आणून सोडले आणि त्याच वृद्धाश्रमाची ती मुलगी
मालकीण होती. लक्ष्मी माऊलींचा पश्चाताप त्यांच्या अश्रूमध्ये वाहत होता आणि माझ्या मनातील जुन्या जखमावर ममतेचा लेप लावत होता. अखेर नियतीने आम्हाला एकत्र आणले होते. एका वृद्धाश्रमाच्या छताखाली जे माझे घर होते, तेच आता माझ्या खऱ्या आईचे आश्रयस्थान झाले होते.